नमस्कार. मी अमृत बिरबळे. माझ्या कवितेचं नाव आहे नव्या युगाची प्रारंभ कथा. जन्म माझा तिमिरातला, तेजाचा रस्ता मज ठाऊक नाही. फाटलेले सारे आयुष्य माझे ठिगे लावणी गुंफत आहे. कितीही गुंफले तरी पुन्हा पुन्हा कोणीतरी ते नव्याने उसवत आहे. वय सरत गेले, आयुष्य संपत आले, स्मृतींच्या जखमा मात्र उरल्या अनंत काळे. त्या नराधमी बाप, गुरु, मित्र आणि समाजातील मज केलेला तो घृणास्पद स्पर्श अजूनही आठवत आहे. स्वतःचीच किळस येते मजला. तुम्ही जखमेच्या निशाणांनी सजवला आहे मला. काय सांगू, पुरुष जातीवरचा विश्वासच गमावलाय आता. मनात एकच प्रश्न उठतो आहे, तुम्ही फाडलेली ती अंगावरील वस्त्रे का शिवाविता आता? नको तुम्हास तेवढे देखील कष्ट, म्हणून मी समाजात नग्न फिरत आहे. आता मी शरीरच काय, माझा आत्माही वस्त्रहीन झाला आहे. आता माझे शरीरच काय, माझा आत्माही वस्त्रहीन झाला आहे. आता मी मात्र एक वाढत चाललेला आकडा आहे. कुठल्या तरी संकेतस्थळावर मी रोज वाढताना दिसत आहे. दर तिसरी स्त्री आज प्रेमाचे घाव सोसत आहे. दर स्त्री आज प्रेमाचे घाव सोसत आहे. दररोजच्या बलात्काराच्या हजारो कहाण्या ऐकत आहे. मी आता उरले आहे फक्त एक दुर्लक्षित आकडा. तस्करीची शिकार कुठेतरी 70% पेक्षा जास्त माझा बळी. हाच माझा बाजार आहे. अहो पाहताय काय, येथे मला विकले जात आहे. अहो माझा गर्भ देखील ठरतो दोषी. जन्मलाच नाही तरीही दिली जाते त्याच फाशी. लग्नानंतर सौभाग्याचं माप उंबऱ्यातून ओलांडलं मी, पण त्याच घरात त्याच दुसऱ्या स्त्रीने माझ्या वाट्यावरचं मरण उंबऱ्यावर फासलं. आशेच्या मांडलेल्या पायरीवर मृत्यूचं पाऊल ठेवलं. हो, मी मात्र खाली पाहून माप ओलांडले, पण वरती पाहायचं राहूनच गेले. अहो या वरील आकड्यांच्या माझ्या परिस्थितीवर समाजाने केला फक्त शृंगार. फक्त डोळे उघडून तुम्ही पाहत राहिले माझ्या वेदनांचा बाजार, आणि लाजूनी कधी दिला फक्त मेणबत्तीचा तो आधार. हो मान्य आहे, नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणूनच माझ्या काही बहिणी दुसरीकडे आनंदाने नांदत आहेत, आनंदाने जगत देखील आहेत. आता म्हणे न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे, म्हणूनच जगण्याची नवी उमेद मला मिळाली आहे. आता वरील आकडे मला नाहीत रोखू शकणार. मी आहे जिंकणारी, स्वतःचं आयुष्य पुन्हा उभारणारी. माझं धैर्य जणू आकाशाची सीमारेषा, माझं सामर्थ्य म्हणजे जणू जग बदलण्याची दिशा. मी आहे त्या प्रत्येक जखमांमधून उगवलेलं फूल, एक नवा मार्ग काढणारं विजयाचं मूल. अहो आता वेळ आली आहे समाजाने डोळे उघडण्याची, तिच्या सामर्थ्याला मान देण्याची, तिच्या स्वप्नांना सन्मानित करण्याची. ती एक आकृती नाही, ती आहे सुरुवात परिवर्तनाच्या वादळाची, आणि सुरुवात तिच्या जगण्यातून फुलणारी नवी आशा आणि नव्या युगाची. समाजातील श्रोत्यांनो, डोळे उघडून पहा, कान उघडे ठेवून ऐका. इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे स्त्रीची ती व्यथा, वास्तविकता आणि शक्तीची शब्दात न मांडता येणारी कथा. स्त्रीची 21व्या शतकातील उजळणी, अशी ही तिची शब्द कहाणी. धन्यवाद.